कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. द्या वकील साहेब आले, जाऊ बापू आले आमचे. हॅपी बर्थडे सूर्य साहेब. आभारी. बस घ्या. चला चल झालं का? एक काम झालं. गोष्टीची काळजी नाही. वकील साहेब आम्ही काय म्हणतो, आता पुढची कामं तुम्ही आत निवांत बसून करा की. आम्ही जरा आमच्या जावई बापूंची गप्पा मारतो, वाढदिवस आहे त्यांचा. बस बस बस. जावई बापू, आज आम्ही तुम्हाला तुमच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आमचे घड्याळ गिफ्ट करणार आहोत. आमचं हे घड्याळ आम्हाला लय लाडक आहे बरं का. आम्ही कधीच हे आमच्यापासून दूर ठेवत नाही. कारण हे घड्याळ आमच्यासाठी लय लकी. आणि आजच्या या शुभदिनी आम्हाला असं वाटतं का तुमचं बी नशीब आमच्यासारखंच फळफळावं. आणि म्हणून वाढदिवसाचं हे तुम्हाला गिफ्ट. अहो डॅडी, नको मला घड्याळ. एवढं महागडं घड्याळ माझ्या हातात नाही शोभून दिसणार. तुम्ही एवढा मोठा मला मान देताय ना, तेच माझ्यासाठी लय. आणि हे घड्याळ तुमच्या हातातच शोभून दिसत, ते तुमच्याकडेच राहू दे. आम्ही प्रेमान देतोय. डॅडी, हे लकी घड्याळ आहे तुमच्यासाठी. तुमचा फक्त आशीर्वाद द्या मला बस. ठीक आहे. आता तुमचं मन आम कसं काय मोडायचं. तुम्ही जावई बापू आहे आमची. तुळजा, अगं अशी अचानक काय आली तू? काय झालं? हे काय? तुझ्या अंगठ्याला शाई काय? हे वय, अगं दरवर्षी ना डॅडी माझा अंगठा घेतात कागदावर. कुठले कागद? आणि अंगठा का घेतात? ते नाही माहित. पण तुळजा, आता डॅडी घेतात म्हणल्यावर माझ्या चांगल्यासाठीच काहीतरी करत असणार ना. मला ते पेपर्स बघायचे. तुळजा, तुझा विश्वास नाही डॅडींवर? सूर्या, मी तुझी बायको आहे. मलाही कळू देत ना की माझ्या नवऱ्याचे नक्की कशासाठी अंगठे घेत आहे. पण काय गरज आहे त्याची? बघू दे तिला, नाही तर तिच्या मनात आमच्याबद्दल संशय वाढत जायचा बा. तिला असं वाटायचं का तुझं ते एवढंच घर आहे ना, ते आम्ही आमच्या नावावर करून घेतो काय. वकील साहेब, आतले पेपर घेऊन या. हा बघ. काय झालं ग? किती फसवणूक केली तुझ्या नवऱ्याची आम्ही. आणि तुझी अशी दातखिळ का बसली? सांग की तुझ्या नवऱ्याला काय आहे ती. तुळजा, काय यात? लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, तुझा आणि तुझ्या बहिणींचा.
नाही कसे आमच्या जावई बापूंना इंग्रजी कळत नाही बा, जरा मराठीत सांग समजवत. हा? तुझा आणि तुझ्या बहिणींचा आरोग्य विमा, जीवन विमा. आम्ही इसकटून सांग कसे लहानपणापासून तुमची न तुमच्या परिवाराची आम्ही काळजी घेत आलोय बा. आता होऊ नये असं कधी, पण तुला काय झालंच तुझ्या बहिणींकडे कोण बघणार? हा? म्हणून तुझ्या वतीनं आम्ही सगळे विम्याचे पैसे भरत आलो आजपर्यंत. आता आमची चूक एकच झाली का आम्ही कोणाला सांगितलं आणि तुला बी सांगितलं, आणि आम्हाला ते आवडत बी नाही. केलेल्या कामाचा गाजावाजा कशाला करायचं? जुने जाणते सांगून गेलेले दान असं करावं का या हाताचं त्या हाताला कळता कामा नाही. पण आता हिने केला गाजावाजा, काय आता बोलायचं? जाऊ दे. डॅडी, एवढं मोठं मन कुठनं आणता हो तुम्ही? तुमचं पाय धुवून पाणी पिऊ का तुमच्या पायापाशी राहू तेच कळना झाले मला. मी करू नका, आमच्या लेकीला तेवढं सुखात ठेवा म्हणजे झालं. तोळजा, डॅडींची माफी माग. सूर्या, अरे पण काय बोललो? डॅडींची माफी माग. सॉरी डॅडी, माझं चुकलं. असू दे ग, चालायचंच. पोरांनी चुका करायच्या आणि मोठ्याने त्या पदरात घ्यायच्या असतात. लेकीवर बाप कधी रुसतो का? हा, दाद केलं माफ तुला. डॅडी, सुखी राहा, सुखी. येतो मी. हा, वय. सूर्या, सूर्या, अरे तुळजाला संकट घेऊन जा की. एकटी आली ना, जाताना एकटी जाऊ शकते. कामं नाहीत का तुम्हाला? भांडणं पण संपली. हम्म? मांजराने कधी वाघ पकडलेला बघितलीस का? मांजरान ते हे पकडावं काय, ते उंदीर चुचुंदरी. वाघाच्या नादाला लागू नये. अशीच वागत राहिलीस ना, आणि नवरा तुला हितच सोडून जाईल. आणि हित राहिलीस तर तुझं काय होईल तुला चांगलं माहिती आहे. तेव्हा जा, गेल्या घरी तू नाही, गेल्या घरी तू सुखी राहा. जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.